दही खाणे चांगले की वाईट? आधुनिक शास्त्रानुसार दही हे प्रोबायोटिक असतं, पण आयुर्वेद असं सांगतं की दह्याचं सेवन कमी करायला पाहिजे. याचं सोल्युशन नेमकं काय? महाभारतात जेव्हा धृतराष्ट्राला प्रश्न विचारला गेला, अश्वत्थामा मेला का, तेव्हा तो म्हणाला, अश्वत्थामा हतः नरो वा कुंजरो वा. अगदी दह्याचं तसंच झालेलं आहे. दही प्रोबायोटिक म्हणून म्हटलं तर ते अगदी चांगलं, परंतु जेव्हा दही आयुर्वेदानुसार अभिषंधी आणि क्लेदकारक आहे तर तेव्हा ते वाईट. मग दही खावं की खाऊ नये, ते याचं सोपं उत्तर आहे. दही हे अशा व्यक्तींनी खावं की ज्यांचं पचन चांगलं आहे, ज्यांना पोटाचे त्रास आहेत, ज्यांना पातळ शौचालय होत असतं किंवा ज्यांना आतड्यांमध्ये चांगले जीवाणू निर्माण व्हावेत असं वाटतं, अशा व्यक्तींनी दही खायला हरकत नसते. परंतु ज्या व्यक्तींची प्रकृती ही कफाची आहे किंवा ज्यांना कफाचे आजार झालेले आहेत, जसं की सायनुसायटिस आहे किंवा डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे, असे वेगवेगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स जर असतील आणि अशा व्यक्तींनी दही खाल्लं तर शरीरामध्ये त्यांच्या सूज येते आणि शरीरामध्ये विकृत कफ तयार होतो. मग अशा व्यक्तींनी दही जर खायचं असेल तर भाजलेलं जिरं, काळं मीठ आणि सैंधव यासोबतच मिरपूड घालून दही खायला हरकत नाही. किंवा त्याहीपेक्षा अगदी सोपा उपाय म्हणजे 1 चमचा दही घ्यायचं आणि त्यासोबत 2 ग्लास पाणी घ्यायचं, त्याला व्यवस्थित घुसळून ताक बनवायचं आणि त्याला काळं मीठ आणि मिरपूड घालून ते खायचं. थोडक्यात काय तर कोणतीही गोष्ट ही चांगली किंवा वाईट नसते, ही आपल्या कधी खातोय, केव्हा खातोय, कशा पद्धतीने खातो आहे या सगळ्या गोष्टींवर डिपेंड करतं.